प्रणाली, पोपटीचं सगळं सामान भेटलं, फक्त मडका आणि बांबुटीचा पाला नाही भेटला. नाही भेटलाय? ठीक आहे, टेन्शन नका घेऊ, मी बघते काय ते. चला, तर आज आपण कुकरमध्ये पोपटी बनवतोय आणि भांबुर्ड्याच्या पाल्याऐवजी आपण पुदिन्याची पानं आणि केळीच्या पानांचा उपयोग केला आहे. पहिलं आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी आलं, लसूण, तिखट मसाला, चिकन मसाला आणि मीठ टाकून सगळं एकजीव करून घ्यायचंय. नंतर वालीच्या शेंगांमध्ये तिखट मसाला आणि मीठ टाकून एकत्र करून घ्यायचंय. त्यानंतर कुकरमध्ये मक्याची पानं, केळीची पानं आणि पुदिन्याचं लेअर लावून घ्यायचंय. त्यानंतर शेंगांचं लेअर लावून चिकन टाकून घ्यायचंय आणि मीठ टाकून मग त्यावर केळीच्या आणि पुदिन्याच्या पानांचा थर लावायचं. त्यानंतर शेंगा, अंडी, मक्याचं थर लावून पुन्हा पानांचा थर लावून घ्या. पुन्हा चिकनचा थर लावून त्यावर शेंगांचा थर लावायचा आणि वरून ओवा टाकून पूर्ण पानांनी पॅक करून घ्या आणि कुकर बंद करून गॅसवर ठेवून त्याच्या 7 ते 8 शिट्या करून घ्या. चिकन अंडी वालांचे शेंगा मार्केट टाकू चला. चिकन अंडी वालांचे शेंगा मार्केट टाकू चला. पोपटी खावाला. छान झाली आहे पोपटी. तुम्ही कधी करताय नक्की कमेंट मध्ये सांगा.